हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे। भरपूर उन्हाळा वाढलेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी आज मी अत्यंत गुणकारी आणि तितकंच टेस्टी सरबत तयार केलेलं आहे। तर ते मी कशा पद्धतीने केलं चला आपण पाहून घेऊयात। तर सगळ्यात अगोदर गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये 4 चमचे जिरे घालून घेतलेले आहे, 1 चमचा बडीशेप घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी घालून घेतलेली आहे। हे सगळं आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे। काळी मिरी ही उष्ण स्वरूपाची असते, त्यामुळे मी अर्धा चमचा इथे घालून घेतलेली आहे। ही ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। मी टेस्टसाठी याचा वापर केलेला आहे। आणि बडीशेप ही शरीराला थंडावा देण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे, त्यामुळे सरबतामध्ये याचा वापर हमखास करावा। जिरे हे पाचक स्वरूपाचे असतात, गॅस ॲसिडिटीसाठी उत्तम प्रकारे जिरे काम करते। हे सगळं आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे, जास्त परतायचं नाही आहे। तर इथे सगळं माझं परतून झालेलं आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडंफार आणखी याला हलवून घेते, कारण कढई गरम आहे, करपण्याची शक्यता असते। जास्त आपल्याला जिरे परतायचे नाही आहेत, थोडाफार खमंगपणा वाटला की गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर जास्त परतलं गेलं तर सरबत आपलं थोडंसं कडवट स्वरूपाचं तयार होईल। तर इथे आपल्याला परतून झाल्याच्या नंतर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमध्ये याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। ही पावडर आपण एअरटाईट कंटेनरमध्ये अगदी महिनाभर वापरू शकतो। तर इथे थंड झालं आहे आपलं मिश्रण, तर हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। यामध्ये इथे मी खडीसाखरचा वापर केलेला आहे। ही ऑप्शनल आहे, तुम्ही या जागी आपली नॉर्मल रेग्युलर जी साखर असते ती देखील वापरली तरी चालेल। आता याची जमेल तितकी मी बारीक पावडर करून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी बारीक फाईन अशी पावडर झालेली आहे। तर ही पावडर आता मी चाळणीने चाळून घेणार आहे। जे थोडेफार जिऱ्याचे बडीशेपचे कण राहून गेले असतील तर ते निघून जातील। तर इथे पूर्णपणे चाळून घेतलेली आहे मी। अगदी चाळणी बारीक असल्यामुळे थोडाफार वेळ लागला मला, पण पावडर पूर्णपणे चाळून घेतली मी। आणि हे जे आपलं राहिलेलं मिश्रण आहे ते फेकून द्यायचं नाही आहे, त्याची मी हर्बल टी करणार आहे। तर हे मी साईडला काढून घेणार आहे। तर हे जे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे ते एका वाटीमध्ये मी ट्रान्सफर करून घेणार आहे। नंतर आपल्याला हे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्यायचं आहे। तर आता हे आपलं मिश्रण तयार झाले। यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि अर्धा चमचाभर सेंधव मीठ घालून घेतले आणि चटपटी फ्लेवरसाठी आमचूर पावडर घालून घेणार आहे। हे सगळं घालून झाल्याच्या नंतर ह्याला छान मिक्स करून घ्यायचे। तर आता मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे हे सगळं। हे मीठ, सेंधव मीठ, आमचूर पावडर हे तुम्ही वाटताना देखील घालू शकता, पण मी नंतर घालून घेतलं आहे। तर आता मी सरबत कशा पद्धतीने तयार केलं दाखवून देते। तर एका ग्लासमध्ये मी 1 चमचाभर हे प्रीमिक्स घालून घेणार आहे। हे तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त घालून घेऊ शकता। इथे मी 1 चमचाभरच घालून घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेणार आहे। तो मी चाळणीने गाळून घेणार आहे, कारण बिया वगैरे सरबतामध्ये जाऊ शकतात, त्यामुळे लिंबू आपल्याला गाळूनच घ्यायचा आहे। तुम्ही एका वाटीमध्ये गाळून घेतलात तरी चालेल, मी डायरेक्ट ग्लासमध्येच गाळून घेतलेला आहे। तर इथे पूर्णपणे आपण लिंबाचा ज्यूस इथे घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला पुदिन्याची पाने घालून घ्यायची आहेत। ही ऑप्शनल आहेत, तुमच्याजवळ असतील तर घाला, नाही घातली तरी चालेल।
पण पुदिन्याने छान अशी टेस्ट येते सरबताला, त्यामुळे मी इथे घालून घेतलेली आहे. लिंबाची स्लाइस घालून घेतलेली आहे आणि थंडगार असं पाणी घालून घेतलेलं आहे माठातलं. यामध्ये सोडा देखील वापरला जातो, पण मी थंडगार पाणी घालून घेतलेलं आहे आणि भिजवलेला सब्जा यामध्ये घालून घेतलेला आहे. हा देखील उष्णता कमी करण्यासाठी वापरला जातो. तर इथे मस्त असं आपलं थंडगार असं जिरा सरबत तयार झालेलं आहे. बाहेर जे सरबत मिळतं त्यामध्ये सोड्याचा वापर केलेला असतो, पण मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे. आवडीनुसार तुम्ही पाणी किंवा सोडा वापरू शकता आणि सब्जा बी सुद्धा आवडीनुसार कमी जास्त यामध्ये घालून घेऊ शकता. इथे मी 1 चमचा घातलेला आहे आणि आवडीनुसार आईस क्यूब आणि डेकोरेट करून हे हेल्दी जिरा सरबत तुम्ही सर्व करून घेऊ शकता. तर आजची ही हेल्दी ड्रिंक तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास रेसिपीला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.